महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लगबग वाढली आहे। दरम्यान महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी वेगळीच काडी या वादामध्ये टाकली असून त्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता। जयंत पाटील आणि शरद पवार यांचे आणखीन एक नातू रोहित पवार यांच्यात विस्तवही जात नसल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात असते। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जाहीर होताच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये लगबग वाढली आहे। दोन्ही पक्ष जागा वाटपाच्या अंतिम तयारीस लागले असून महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद हा कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता आहे। सध्या काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे एक माजी मुख्यमंत्री आहेत। उद्धव ठाकरे यांनी हे पद भूषवलेलं आहे। काँग्रेसमध्ये नाना पटोले या पदासाठी इच्छुक आहेत, तर बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे सर्वाधिक ज्येष्ठ नेते या पदासाठी इच्छुक असणं साहजिकच आहे। दरम्यान महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी वेगळीच काडी या वादामध्ये टाकली असून त्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची प्रचार यात्रा महाराष्ट्रभरात झाली। यात्रेची सांगता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे करण्यात आली। वाळवा इस्लामपूरचे आमदार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ। या मतदारसंघात शरद पवार यांची जंगी सभा झाली। भविष्यामध्ये या भागाकडे एक मोठी जबाबदारी येणार असून महाराष्ट्राची काळजी घेण्यास जयंत पाटील समर्थ आहेत असे विधान शरद पवार यांनी केले आणि अलगद जयंत पाटील हे देखील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले। हे नवीनच नाव या शर्यतीत आल्यामुळे अन्य इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। वास्तविक अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेतली तेव्हा नाराजीच्या अनेक कारणांपैकी एक कारण हे जयंत पाटील असल्याचं सांगण्यात येत होतं। राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटामध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड असं त्रिकूट आहे। अनेक मोठे नेते अजित पवार यांचा हात धरून बाहेर पडले असले तरी जयंत पाटील यांची राष्ट्रवादीतील वाटचाल तितकीशी सोपी नाही। जयंत पाटील आणि शरद पवार यांचे आणखीन एक नातू रोहित पवार यांच्यात विस्तवही जात नसल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात असते। काही ठिकाणी दोन्ही नेत्यांचे एकत्र बॅनर दिसून आलेले नाही, त्यामुळे दोघांच्या बेबनाव असल्याची एक चर्चा आहे। दुसरीकडे जयंत पाटील यांचे नाव पुढे करून शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्या नावावर काट मारली। महाविकास आघाडीची स्थापनाच मुळात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी झाली होती। आताही या पदासाठी उद्धव ठाकरे इच्छुक आहेत। यासाठीच त्यांनी दिल्ली दौरा करून काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली। ही भेट मुख्यमंत्री पदाचा खुंटा बळकट करण्यासाठी होती असं मानण्यात येतंय, पण काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून चांगलीच खिल्ली उडवली आणि निवडणुकीआधी मुख्यमंत्री जाहीर करण्याची पद्धत नाही असंही स्पष्ट करून टाकलं। जयंत पाटील यांचं नाव पुढे आल्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांचाही हिरमोड होण्याची शक्यता आहे। काँग्रेस आणि शरद पवार हे मित्र असले तरी ते एकमेकांचे अंतर्गत शत्रू म्हणून ओळखले जातात। काँग्रेसने कधीही शरद पवार यांच्या राजकारणावर विश्वास ठेवलेला नाही, त्यातच आता निर्णायक क्षणी पवारांनी जयंत पाटील हे प्यादे पुढे केले आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या। भविष्यात सत्ता आल्यास काँग्रेसचे दिग्गज मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा मुद्दा महाविकास आघाडी कळीचा मुद्दा ठरण्याची आता शक्यता आहे।